पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच डोक्यात धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा निर्गुण खून केल्याच्या घटनेने कोल्हापूर हादरलंय। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने दुपारी 2 वाजताच आज माझा तरी शेवट नाही तर पुढच्याचा असा व्हॉट्सअप स्टेटस ठेवला होता। बुधवारी दुपारी 4:15च्या सुमारास भर पावसात पेठ वडगाव येथे हा थरार घडला। अमृता दीपक कांबळे, वय वर्ष 29, राहणार सावर्डे, तालुका हातकणंगले असे मृत महिलेचे नाव आहे। या प्रकरणी आरोपी पती दीपक लाडू कांबळे, वय वर्ष 34 याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या घटनेने परिसरात खळबळ उडाली। याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपक कांबळे आणि अमृता यांचा 2016 मध्ये आंतरजातीय विवाह झाला होता। दीपक हा पत्नी अमृताच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते। बुधवारी दुपारी अमृता पेठवडगाव येथील एसटी स्टँडवर वकिलांना भेटण्यासाठी आली होती। याबाबत कुणकुण लागताच आरोपी दीपक देखील त्या ठिकाणी पोहोचला। दीपकने आज कुठे गेली होतीस अशी विचारणा करत पुन्हा अमृतासोबत वाद सुरू केला। तेव्हा अमृता यांनी मुलाची शपथ घेत माझ्यावर संशय घेऊ नको अशी विनवणी केली। मात्र दीपकचा पारा चढला होता। त्याने धारदार शस्त्र काढून अमृतावर सपासप वार करायला सुरुवात केली। हा भयंकर थरार पाहून घटनास्थळावरील काहींनी अमृताला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला। हा वाद आमच्या नवरा बायकोतील आहे, तुम्ही मधी पडू नका अशी दमबाजी दीपकने वाद सोडवायला आलेल्यांना केली। त्यानंतर तो मारहाण करत राहिला। हात व मानेवर 6 ते 8 वार वर्मी बसले, त्यामुळे गंभीर जखमी होऊन अमृता रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। दीपकने पत्नी अमृताचा खून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याची सगळीकडे चर्चा होती। दुपारी 2 वाजता त्याने आपल्या मोबाईलवर आज माझा तरी शेवट नाही तर पुढच्याचा असा स्टेटस ठेवला होता। त्यानंतर त्याने पत्नी अमृतावर धारदार शस्त्राने वार करत निर्गुण खून केला। तसेच खुनात वापरलेले हत्यार एसटी स्टँडच्या पाठीमागे गटारीत फेकून दिले। शेवटी मिशीवर ताव देऊन विषय संपवला असे ओरडतच तो निघूनही गेला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।